महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप. शिंदे सेनेत उभी फूट पडणार. सामंतांचं नाव घेत राऊतांचा खळबळजनक दावा. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चर्चा रंगली आहे आणि या भूकंपाचे हादरे थेट शिंदे सेनेला बसणार आहेत. उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावाच खासदार संजय राऊतांनी केलाय. बघा, स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह. तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्हाला माहिती आहे का? डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली. अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे. अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत. अंबादास दानवे त्यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत. जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत. अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत. खरं तर राऊतांनी सामंतांबद्दल गौप्यस्फोट करण्यामागचं कारण आहे सामंतांनी अंबादास दानवेंबद्दल केलेलं वक्तव्य. दानवे ठाकरे सेना सोडण्याच्या मार्गावर असल्याचं सामंतांनी म्हटलंय आणि त्यावरूनच राजकारण पेटलंय. शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे, ती भाजप चालवते. काय म्हणले? शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे, ती भाजप चालवते, दानवे साहेब म्हणाले. म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. थोड्या दिवसात आमच्यासोबत असतील ते. सामंतांच्या वक्तव्यावर दानवेंनी स्पष्टीकरण दिलं खरं, मात्र त्यानंतर हाच प्रश्न संजय राऊतांना विचारल्यावर राऊतांनी सामंत शिंदे सेनेतील मोठा गट घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर शिंदे सेना फोडाफोडीची स्क्रिप्ट दाओस दौऱ्यात लिहिली गेल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय. याच राऊतांच्या दाव्याची री दानवेंनी ओढली आहे. शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नसती तर सामंतांनाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार होतं असंही दानवेंनी म्हटलंय. कारण उदय सामंत माझ्याविषयी काय मत व्यक्त करतात याला काय अर्थ आहे का? मी ते दावोसून सतत त्यांच्यावर अटॅक करत होतो ना, म्हणून त्यांनी अशी भूमिका व्यक्त केली. परंतु मला असं वाटतं माझ्या पक्षप्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे असं कोणत्या अफवा कोणत्या वक्तव्याला काही अर्थ नाही. खरं तर उदय सामंत यांच्याकडे शिंदे सेनेतील दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. उद्योग मंत्रीपदासारखं महत्त्वाचं पद आहे. त्यानंतर उदय सामंत भाजपसोबत जाण्याची नेमकी काय कारणं असू शकतात पाहूया. नगरपालिका ते महापालिका प्रत्येक निवडणुकीत शिंदेंकडून भाजपला शह देण्याचा प्रयत्न झाला. शिंदेंकडून वारंवार भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रकार झाला. त्यामुळे शिंदेंची ताकद कमी करण्यासाठी सामंतांच्या नेतृत्वात शिंदे सेनेला सुरुंग लावला जाण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे मवियात असल्यापासून फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. शिंदे सेना फुटल्यास उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाण्याची शक्यता आहे. याआधी विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंतांच्या नेतृत्वात शिंदे सेना फुटण्याचा दावा केला होता. त्यावेळी सामंतांनी हा दावा फेटाळून लावला होता. आता कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेत शिंदेंनी भाजपला वगळून सत्तेचं गणित जुळवलंय. त्यामुळे शिंदेंवर नाराज असलेल्या भाजपच्या नेतृत्वानं दाओसमध्ये सामंतांना आपल्याकडे वळवलं असेल तर शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागण्याआधीच शिंदे सेना फुटून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे. मयूर राणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.